या अधिवेशनातून काहीही हाती लागलं नाही असं सुनील शिंदे म्हणतात। महिला, कष्टकरी आणि बेरोजगारांना काहीच फायदा झालेला नाही अशी टीका आमदार सुनील शिंदेंनी सरकारवर केलेली आहे। आमचे प्रतिनिधी उमेश करंजकर यांनी त्यांच्याशी संवाद साधलाय, पाहूया। पावसाळी अधिवेशन संपलेल्या या पावसाळी अधिवेशनात महाराष्ट्राच्या जनतेला काय मिळालं हे आपण जाणून घेऊ। आपल्यासोबत आमदार सुनील शिंदे सर आहेत। पावसाळी अधिवेशन संपलेलं आहे, मात्र या पावसाळी अधिवेशनात महाराष्ट्राच्या जनतेला काय मिळालं? शेतकऱ्यांसाठी एक मोठा निर्णय झाला, मात्र इतर जे वर्ग आहेत जो निर्णय झाला हे सर्वस्वी शेवटी विरोधकांनी हे लावून धरलं होतं की माननीय उद्धवसाहेब मुख्यमंत्री असताना त्यांनी सरसकट सगळ्यांना कर्ज विनाअट दिली होती। मग हे शासन ते का करत नाही, ही सातत्याने विरोधकांनी लावून धरलेली मागणी, त्या मागणीपुढे शेवटी सत्ताधाऱ्यांना दोन पावलं मागे जात आज शेतकऱ्यांसाठी हा निर्णय घ्यावा लागला। ठीक आहे, याच्यातनं राजकीय क्रेडिट नको आहे, परंतु शेतकऱ्यांना त्या ठिकाणी या सगळ्या गोष्टीचा फायदा होतो याचा आम्हाला आनंद आहे। अधिवेशनात सुशिक्षित बेरोजगारी कशी या ठिकाणी कमी करायची किंवा बेरोजगारीवरती रोजगारी कशी निर्माण करून द्यायची याबद्दल शासनाने लवलेशही काढलेला नाही। त्या संदर्भाने शासनाकडे कोणतीही योजना तयार नाहीये। केवळ या ठिकाणी सत्तेत बसून विरोधकांवरच्या चुका शोधणं किंवा विरोधकांवरतीच सातत्याने बोलणं एवढा एक कलमी कार्यक्रम हा सत्ताधाऱ्यांकडे आहे। शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा नक्कीच निर्णय राज्य सरकारने घेतला असेल, मात्र त्यातही विरोधकांनी जो आवाज उठवला त्यामुळे तो निर्णय घेण्यात आला, मात्र इतर वर्गाला काहीही मिळालं नाही असा दावा जो आहे तो सुनील शिंदे यांनी इथे केलेला पाहायला मिळतो। कॅमेरामॅन विनीत सोबत उमेश करंजकर, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।